कशात काही नाही. आणि पिंट्याच्या लग्नाचा विचार कसा करू शकते आई? असं कसं वागू शकते ती? लग्न करण्यासाठी श्रीमंत मुलगी हा क्रायटेरियाच नाही असू शकत ना. मुळात असा विचार कसं कुणी करू शकतं? मी बोलणार आहे आईशी. जान्हवी एक मिनिट, हे असं वाटूच कसं शकतं? असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये. अगं जान्हवी आई आहे ती त्याची, त्यांची काही वेगळी स्वप्न असतील. आणि अगं वाटायला काय, कोणाला काही वाटू शकतं. अरे पण हा वेडेपणा आहे ना. उद्या श्रीमंत मुलगी या क्रायटेरियावर कोणाशी लग्न करून देणार आहे का आई पिंट्याचं? एक्झॅक्टली. या अटीमागचा धोका त्यांना पटवून दे. लोकांकडे खूप पैसा असतो ग, अमाप पैसा असतो, वेगवेगळ्या पद्धतीने मिळवलेला. वाटेल तसं उडवत असतात लोक. पण म्हणून आपल्याला त्यात पडायचंय का? नाही ना. आपला मुलगा जर सरळ मार्गी आहे तर त्याच्यासाठी मुलगी सरळ मार्गीच हवी. मग भले तिच्या आईबाबांकडे एक 4 पैसे कमी का असेनात, पण मुलगी सरळ मार्गी हवी. आणि जान्हवी अगं, तुला जे वाटतंय ते सपशेल चुकीचंच आहे. असं म्हटलेलं कोणालाच पटत नाही. चिडचिड कमी करण्यासाठी बोल, चिडचिड वाढवण्यासाठी नाही. अरे पण मुळात घाई काय तेच मला कळत नाहीये. पिंट्याचं वय तरी आहे का एवढं? मान्य आहे मला, पिंट्या अजून लहान आहे. पण अगं आपण आपल्या माणसांकडे ना वेगळ्या चष्म्यातून पाहत असतो. पण जगाच्या दृष्टीने तो आता एक 24-25 वर्षाचा लग्नाळू मुलगा आहे. कबूल आहे श्री. अरे पण पिंट्याचा अजून कशातच जम बसलेला नाहीये. तो नोकरी करतोय बिचारा, आणि त्याने लग्न करावं अशी परिस्थितीच नाहीये आता. हो हो हो, मान्य आहे मला. तो आता फायनान्शियली स्टेबल नसताना त्यानं लग्नाचा विचार करूच नाही. तेच तर. त्या आधीच कसं त्याला भोवल्यावर चढवायचं? हे जे घाईकुतीला येणं आहे ना, त्याचा राग येतोय मला श्री. बरं ऐक, मी काही आता बाबांकडे येत नाही. ऐक माझं, मला 1-2 मीटिंग सुद्धा आहेत. पण तू आता जा आणि बोल त्यांच्याशी. कारण मी जर आता त्यांच्या समोर असेल ना तर कदाचित त्यांना हा विषय नाही काढता येणार, थोडे ऑकवर्ड होतील. पण तू जा आणि त्यांच्याशी बोल, आणि शांतपणे बोल. चिडचिड करायची नाही. हा, उगाच चिडलीस ना तर विषय वेगळ्या दिशेला जाईल. चिडचिड करून कुठलेही प्रश्न सुटत नाहीत, चिघळतात. ओके? चिडून अजिबात बोलायचं नाहीयेस, आलं लक्षात? पिंट्या, संध्याकाळी लवकर ये बरं का. आणखी 2 वधूवर सूचक मंडळांची माहिती काढलीये मी. जरा जाऊन येऊ तिकडे. आज नाही जमणार. का? का म्हणजे काम आहे आज. अरे तुझ्या साहेबाला सांग ना आज जरा लवकर सोडा म्हणून. नाही सांगता येणार. का नाही सांगता येणार? म्हणजे तुला सांगायचं नाहीये म्हणून? आई का सकाळी सकाळी वाकड्यात चिरतेस तू? तुझ्या भविष्याचा विचार करतेय मी. जो तुला करताच येत नाही ना तो करतेय मी. कला अगं तो म्हणतोय ना, मग असेल त्याचं काहीतरी महत्वाचं का? आणि मी एवढं म्हणते ते माझं काम मनावर घेत नाहीयेत तुम्ही. ते काही नाही, तू तुझ्या साहेबाला सांग म्हणावं मला लवकर जायचंय आज. अगं आई, हा ताई बरं झालं आत्ताच आलीस. नाही संध्याकाळी आली असतीस तर कदाचित भेट नसती झाली आपली. का रे? अगं आज खूप काम आहे ना, कदाचित आज उशीर होणार आहे मला. पिंट्या, संध्याकाळी वेळेत घरी यायचंय, कळलं ना? उशिरा आलास ना तर घरात घेणार नाही मी तुला. आई अगं कामाला चाललाय ना तो. आता पिंट्या एवढा मोठा घोडा झालाय, पण अजून त्याला ना कशाचं काही महत्वच कळत नाही. त्याला म्हटलं आज संध्याकाळी जरा ऑफिस मधनं लवकर ये, अजून 1-2 ठिकाणी तुझी नावं नोंदवूया म्हणून. तुझ्या त्या सरू मावशींनी काही उजेड अजून पाडलेलाच नाहीये. म्हटलं आपण तरी हातावर हात धरून कसं बसायचं? आपण काहीतरी हातपाय हलवायलाच हवेत ना. कशासाठी? कशासाठी म्हणजे काय? पिंट्याच्या लग्नासाठी. पिंट्याचं लग्न? हो. यार ताईडा, आता तूच समजाव नका हिला. माझ्या डोक्यात अजून खूप गोष्टी आहेत ग. लग्नाचा विचार दूरपर्यंत डोक्यात नाही येत माझ्या. हो मग जवळ आणा त्याला. अजूनही आपण नाक्यावर टवाळक्या करत बसलो असं जर असेल ना मनात तर जरा जमिनीवर या. आई अगं पण तो तेच म्हणतोय ना, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव आहे, म्हणूनच आता लग्न नको. अगं पण मग आई वडिलांची पण जबाबदारी आहे ना त्याच्यावर. का ती तितकीशी महत्वाचीच नाहीये? किती वर्ष राबायचं मी अजून? पुरे झालं. माझ्या मदतीला कुणी नको का? हे बघ बाई, आता तूच ह्याच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पाड. धड शिकला असता ना तर जरा चांगल्या पगाराची नोकरी तरी मिळाली असती. श्रीमंत पोरींच्या आई बापांनी रांगा लावल्या असत्या. पण हा लाकडाचा ओणका.
हलवल्याशिवाय हलतच नाही. सतत ह्याला धक्काच द्यावा लागतो तर हा पुढे जाणार. आणि बास कर गा आता. लग्न या विषयावरून वाद व्हायला मी काही 40 वर्षांचा झालेलो नाहीये. 40 वर्षांचा झालास ना तरी तुझ्या डोक्यात अक्कल येणारच नाहीये. बायको तरी हुशार शोध, नाही तर तुझा संसारही मला अगदी कंबर कसून करावा लागेल. बायको बायको, लग्न, संसार, पैसा, पगार, बस. पिंट्या, आनंद महत्वाचा वाटतच नाही काही तुला. पिंट्या प्लीज तू चिडू नकोस ना, शांत हो बघू, शांत हो. वास झाला आता. पिंट्या, अरे जानू, पाहिलंस ना, हे ह्याचं असं बेताल वागणं वाढतच जाईल. त्याची काळजी वाटते ग. आणि तरुण मुलांच्या पायात साखळ्या ठोकणं गरजेचं आहे कधी कधी, नाहीतर हाताबाहेर जाईल पोर. अगं पण स्वतःच्या मुलावर विश्वास असा काही असतो का नाही? त्याच्यावर विश्वास आहेच हो, पण जग वाईट आहे ना. सगळं कसं वेळेवर उरकायला हवं. या असल्या भोळसट पोराला कोणी नादाला लावलं तर. कला, अगं तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? बाबा एक मिनिट शांत व्हा. आई बाबा प्लीज तुम्ही दोघंही शांत व्हा. मी आधी जाऊन पिंट्याला गाठते, मला त्याच्याशी बोलायचंय. तोपर्यंत तुम्ही दोघंही या विषयावर काहीच बोलणार नाही आहात प्लीज. मी आले. पिंट्या पिंट्या थांब ना. पिंट्या प्लीज माझ्याशी तरी बोल ना. इकडे बघ, माझ्याकडे बघ, इकडे बघ. मी आल्यामुळे हे सगळं वाढलं का रे? मी आले म्हणून आई जास्त चिडली. मी नाही ते यायलाच नको होतं. नाही यार ताई, तसं नाहीये काही. तू उलट थांब नाही ते प्लीज. अरे ताई मी काय करू म्हणजे हिचं समाधान होईल ग. आता नाहीये माझं अभ्यासात डोकं, नाहीये मी हुशार. मी काय करू त्याला? त्यावरून सतत बोलणी खातच असतो ना. ताई आजवर वाटेल ती नोकरी केली आहे मी, अंगावर पडेल ते काम केलं, तरी पैशांवरनं सतत बोलणी खात असतो ते. आणि आता काय? लग्न. बरं, एकीकडे स्वतःच मला नाकारतं म्हणते आणि दुसरीकडे माझं लग्न लावते. ताई मी काही केलेलं तिला पसंत नसतं. सतत मला दाखवून देत असते मी कसा चुकीचा आहे, मी कसा चुकतोय. ताई मला काहीच जमत नाही का ग? सगळं चुकीचं करत असतो का मी? का लग्न झाल्यानंतर आपोआप सगळं जमायला लागणार आहे मला? ताई दर महिन्याला या घराचं भाडं भरताना नाकी 9 येतात माझ्या. अशात कुठून करू लग्न? कुठून पोसू बायकोला? या घरात आत्ताच्या घडीला तिसरा माणूस नाही परवडू शकत कोणालाच आम्हाला. आता ही मिळालेली नोकरी टिकवण्याचा प्रयत्न करतोय. उरलेल्या वेळात इंटरव्ह्यू देऊन येतो. का? 4 पैसे घरात येते, आईला बरं वाटेल, बाबांना बरं वाटेल. काही लोकांसमोर हात जोडतो, पाया पडतो. तुमच्याकडे असेल ते काम द्या, मी करेन, पण मला पगार वेळेवर द्या. पण ते परवडतं माहितीये का मला? ती बोलायला लागली नाही, कान दुखतात माझे, डोकं बधीर होतं. कधी कधी तर अशी भीती वाटते तिने ठरवलं ना तर बेशुद्ध करून लग्नाला उभं करेल मला. काहीतरी बोलू नकोस पिंट्या. काय करू ताई? ते प्रत्येक घास जेवताना असं वाटत असं की कोणीतरी पैसे मोजताय त्याच. अरे हिला माझं लग्न का करायचंय? बरोबर आहे, हुंडा घेऊन पैसे मिळवायचे असतील ना तिला. शांत हो, एकदम शांत हो आता. ताई तुला खरं सांगू, अगं हल्ली घरात शांतता मिळतच नाही मला, बाहेरच शांत वाटत. बाबांची पण खूप वेळा बोलावंसं वाटतं. बाबा सुद्धा अख्खा दिवस कसा काढत असतील ना घरात, तर त्यांनाच माहित. उगाच त्यात माझी बुणबुण कशाला ना. ताई एक विचारू? ताई मला चांगली नोकरी मिळणारच नाही का ग? मला खूप पैसे कमवताच नाही येणार का? आईला बाबांना कधी समाधानी ठेवू शकेन का मी? ए बाळा चल बास कर, तू डोळे पुस बघू आधी पिंट्या पटकन. आणि अरे बाळा तू जे काही करतोय, तू जो काही आहेस, आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो तुझा. मला, बाबांना, श्रीला. अरे जगात काही झालं ना तरी तुझा चांगुलपणावरचा विश्वास उडणार नाही, यावर विश्वास आहे आम्हाला. तू 2 पैसे कमी कमवलेस ना म्हणून काय आमचं प्रेम कमी नाही होणार आहे तुझ्यावरच. ते असंच राहणार आहे. आणि मुळात का असा विचार करायचा की अशीच राहणार आहे का परिस्थिती आयुष्यभर? छान पॉझिटिव्ह विचार कर बघू. तू पण खूप मस्त पैसे कमवणार आहेस, सगळं छान होणार आहे, कळतंय का? आणि एक लक्षात ठेव, तुझ्या मर्जी विरुद्ध कोणीही तुझं लग्न लावून देणार नाहीये. मी बोले नाहीशी,
नको, तू नको बोलूस. उगाच फाटकन तुला काहीतरी बोलेल ती. अरे मला सवय आहे त्याची. पण ताई, तुझं घर आहे, तुझा संसार आहे, तू ते सगळं सोडून ह्यात. काही सोडत नाहीये पिंट्या, ना तुम्हाला ना त्यांना. अरे तुम्ही सगळे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहात. मी या घरात राहत नाहीये फक्त, पण माझ्या मनात असताच ना तुम्ही सारखे. हा, पण हल्ली तू बदललायस. माझा भाऊ पूर्ण बदलून गेलाय आणि त्याच्या मनात आता मी उरलेच नाही. ताई, मग काय तर, इतकं सगळं चालू असताना सगळ्यात आधी मला सांगितलं असतंस. ताईडा प्लीज यार, तू तरी नको ना नाराज होस प्लीज. बाळा, मी नाराज नाही होते, गंमत करतेय. पण तू मला हे सगळं सांगत जा, मला त्रास नाही होणार. उलट आमच्या पिंट्याला अजूनही ताईशी सगळं शेअर करावंसं वाटतंय आणि आनंदच होईल. कळतंय का पिंटोबा? ए, मी निघू का? ऑलरेडी खूप उशीर झालाय. नाही, नको. अरे अरे निघ जा आणि डोकं शांत. ओके, जा. बाय. कशा आहात? बऱ्या आहात ना? बाकी इतकी भूमी आहे ही बाई. एरवी कोणाकडे बघून ओळखही दाखवत नाही, तुझ्याशी मात्र बोलते. असं काही नाहीये. मग माझ्याकडे बघून का नाही हसली ती? अगं, त्या दिवशी मी जरा आपणहूनच त्यांच्याशी बोलले होते म्हणून असेल. त्यांच्याशी आपणहून बोलतेस आणि माझ्याशी बोलायला तुला वेळच नाही. आता हा काय आरोप आहे? किती दिवसात तू मला विचारलं सुद्धा नाहीस की गीता, तुझं नेमकं काय चाललंय? कशाबद्दल? बघ, तेही आठवत नाहीये तुला. जान्हवी, तू बदलली आहेस हं? तुला माझी काळजीच वाटत नाही आजकाल. आता फटका दे ना, बोल पटापट. काय झालंय? जान्हवी, मला मनीषशी बोलायचंय, त्याला भेटायचंय. मदत करशील तू मला प्लीज? आय एम व्हेरी सिरियस. तुझं ठरलंय का गीता? झालाय का असा विचार? हो. आणि तो तुझ्या पुरताच ठेवलायस का? नाही, मी पुष्करला सांगितलं की मी तुझ्यावर प्रेम केलंय, पण ते निभवायचं कसं हे मी मनीषकडून शिकले. या नात्याचा खरा अर्थ मला मनीषकडून कळला. मला त्याच्याशी लग्न करायचंय जान्हवी. मला त्याच्याबरोबर संसार थाटायचाय. मला कळलंय मनीषच माझ्यासाठी योग्य आहे. हे तुझं तुला कळलंय का ह्याची जाणीव आणखी कोणी करून दिली आहे? नाही जान्हवी, बिलीव्ह मी. मी हल्ले थोडी, मला मान्य आहे, पण मला माझा ट्रॅक पुन्हा मिळालाय. असावा. तू बोलतो का ग माझ्याविषयी कधी? चिडलाय ना? फक्त चिडलाय की आता त्याला माझ्यात इंटरेस्टच राहिला नाही? जान्हवी, त्याला दुसरी कोणीतरी आवडायला लागलीये का? गीता प्लीज, मनीष तसा नाही आहे. नातं जोडताना आणि तोडता नाही. तो कधीच घाई करत नाही. जान्हवी, मला मदत करशील प्लीज? एकदाच, शेवटची. मला प्रॉमिस हवंय गीता तुझ्याकडून एक. काहीही झालं तरी तू मनीषला दुखावणार नाहीस कधीच. प्रॉमिस. यापुढे मी हे नातं खूप मॅच्युरिटीने हँडल करीन. मग काय करूया? तू त्याला फोन कर. अगं, पण तो घेईल का माझा फोन? सुरुवातीला नाही घेणार कदाचित, पण नंतर घेईलच. पण सध्या तरी तुला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. हो, ठेवीन मी. तू एखादा मेसेज पाठव ना हलका. आय लव्ह यू असं पाठवू? अगं हे अशी शेवटची स्टेप नको गाठूस.
क्रमाक्रमाने जाऊया ना. सध्या तू असा एक कॅज्युअल मेसेज पाठव त्याला की कसा आहेस, ऑफिस कसं चाललंय, आणि या मेसेजवर तो काही रिप्लाय करेल अशी अपेक्षा नको ठेवूस. म्हणजे रागवलाय तो, त्यामुळे आता त्याला त्याचा वेळ दे. नाहीतर जे त्याने केलंय ते तूही करशील. नाही, मी त्याला हवा तितका वेळ देईन, पण मनीषनी आमच्या नात्याचा परत एकदा विचार करायला हवा, पॉझिटिव्हली विचार करायला हवा. बघूया. मनीष ना खूप साधा आहे गीता. अगदी साध्या सोप्या प्रतिक्रिया असतात अगं त्याच्या. हळूहळू होईल तो नॉर्मल. मला असं वाटतं की आपण एक क्वार्टर थांबूया अजून. म्हणजे आपली प्रॉडक्ट्स या रिजन मध्ये आता नवीन आहेत, म्हणजे अर्थात आपल्या लेबल खाली ही नवीन आहेत, आणि आपल्याला कॉम्पिटिटर्स सुद्धा खूप आहेत. शिवाय लोकांना ही प्रॉडक्ट्स आवडण्यासाठी आपण त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. सो आय गेस आपण आणखीन बंबार्ड करूया. फेअर इनफ. मग श्री excuse me. अरे घे ना फोन. नाही अरे, इतकं महत्वाचं नाहीये ते. आणि मी फोन बंद करून ठेवतो, उगाच आपल्या मीटिंग मध्ये डिस्टर्बन्स नको. महत्वाचं नाहीये ना, मग घे आणि संपवून टाक. नाही नको, मी नंतर बोलेन ना. आता हे काम महत्वाचं आहे ना. गीताचा फोन आहे ना. मनीष. हो. मग का घेत नाहीयेस? कारण मला तिच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. एनिवेज मी काय म्हणत होतो, हे जे मनीष बोल माझ्याशी. नको ना श्री. अरे इतकं महत्वाचं नाहीये ते. इट इज नॉट सो इम्पॉर्टंट. मनीष तुला त्रास होतो या सगळ्याचा. हो, कारण मी मूर्ख आहे, मी एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह आहे, मी पटकन इन्व्हॉल्व होतो. अँड आय शुड स्टॉप बिंग अन इमोशनल फूल. You're not. Manish, actually you're not. You are a normal human being. तू एक नॉर्मल माणूस आहेस. प्रत्येक माणूस प्रेमात पडल्यानंतर या फेजेस मधनं जातोच, तसा तूही जातोयस. आणि यात तुझी काहीच चूक नाही आहे रे. पण तरी त्रास मलाच झाला ना श्री. मी तेच तर म्हणतोय ना. मला नाही बोलायचंय तिच्याशी. अरे पण का? काय बोलू मी तिच्याशी? मनीष तू एकदा बोलायला लागलास ना की तुला शब्द सुचतील आपोआप. तेच नकोय मला. हे असं आपोआप बोलायला सुचणं, नॅचरली बोलायला सुचणं, इम्पल्सिव्हली असं वागणं, हे नकोय मला. मी आता ह्यापुढे जे काही करायचंय ना ते मला शांत डोक्याने करायचंय, विचारपूर्वक करायचंय. मला उगाच भावनांमध्ये अडकत जायचं नाहीये. फालतूपणा असतो हा सगळा. आणि हे जर मला आधीच कळलं असतं ना तर हा जो आत्ता त्रास होतो ना मला, हा टळला असता. हे असं तिला आता टाळून काय होणार आहे? कारण तीही मला टाळतच होती. अरे पण मग ज्या गोष्टीचा तुला त्रास होत होता तीच गोष्ट तूही करतोस तिच्या बरोबर. असंच असतं जग, असंच असतं श्री, जशास तसे. मनीष अरे हा काय व्यवहार नाहीये, बिझनेस डील नाहीये, हे नातं आहे. हे प्रेमाचं. तुम्ही एकमेकांवर प्रेम करता मनीष. होतं. आता फक्त राग आहे एकमेकांवर, किंवा निदान माझा तिच्यावर तरी. राग हे डिनाय केलेलं प्रेमच असतं. अरे आपल्याला ना समोरच्या माणसाबरोबर कुठलं तरी नातं हवं असतं. कुठल्या तरी पद्धतीनं आपल्या मनात, आपल्या विचारात त्याला ना स्थान द्यायचं असतं. ते प्रेमाने, मैत्रिणी झालं तर फारच उत्तम, आणि तसं नाही झालं तर मग निदान रागाने तरी. पण आपल्याला समोरच्या माणसाबरोबर कुठलं तरी कनेक्शन ठेवायचं असतं. ती पण माफ कर तिला. मनीष अरे तिच्यावर चिडण्यात तुला जास्त त्रास होतोय, हे कळतंय का तुला? तिचा तिरस्कार करायचा या विचारानं तू आणखीन स्ट्रेस खाली येतोयस. कळतंय का तुला? कमा सोडत आहे सर. अरे माणसाकडनं चुका होता, माफ कर तिला. माफ कर. श्री, माझ्या जागी तू असतास तर जान्हवीला माफ केलं असतास. हो
नक्की माफ केलं असतं. पण मग मी तू नाहीये श्री. नाही जमणार मला असं वागायला. अरे श्री, मी येऊ प्लीज. या ऑलराईट. थँक्स. हे मनीष, काय? सॉरी.